तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फळांचा राजा हापूस आंबा। तर या हापूस आंब्याची आजची अवस्था काय आहे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा। आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026 आणि तुम्ही मित्रांनो माझ्या मागे बघताय ह्या हापूस आंब्याचा जो मोहर आला होता आहे बघा, पाठीमागे बघा। तर मोहर आला होता, त्याची अवस्था आता काय आहे ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि वर्षभर आम्ही हे आंब्याचं उत्पादन घेण्यासाठी वर्षभर वाट बघत असतो की वर्षातून आंब्याचं उत्पादन हा वर्षातून एकदाच येत असतो। त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही खूप सारी मेहनत असते। एक की पाऊस गेल्यानंतर त्याची साफसफाई करणे, फवारणी करणे, कैरी झाली की त्याची राखण वगैरे, औषधं वगैरे, लागणारे औषधं, हे खूप सारी त्याच्या मागे मेहनत असतं। पण एवढी मेहनत घेऊन सुद्धा आजची तुम्ही अवस्था बघताय बघा। हे तुम्ही बघू शकता, हे बघा आंब्याचा मोहर बघा तुम्ही काय झाला आहे। एकही कैरी लागलेली नाही, पूर्ण करपा गेलेला आहे हा मोहराला बघा। एवढे 3-3 आणि 4-4 हाताची फवारणी करून सुद्धा हातात काही तर काहीच नाही बघा। पूर्ण मोहर, पूर्ण आंबा बघा, पूर्ण मोहर हा सगळा खराब झाला आहे। तर ही आपल्या कोकणातली अवस्था झालेली आहे अशी। गेल्या 2-3 वर्षापासून हे असं होत आहे। तर हे कशामुळे होते? तर बघा, एवढे फवारणीचा खर्च करून सुद्धा आपल्याला ही अवस्था असेल तर शेतकऱ्याला ह्याच्यातून काय मिळणार आहे? यात मेहनत तर खूप असते बघा। साधी औषधाची एक बॉटल घ्यायला तरी गेलो तरी त्याची 1500 आणि 2000 पर्यंत त्याची किंमत असते। एवढे महाग औषध, एका बॉटलची किंमत झाली 1500 ते 2000, 2-3 प्रकारचे औषधं लागत असतात आणि अशा 4 ते 5 फवारण्या होतात। तर अंदाज तुम्ही करू शकता की किती खर्च येऊ शकतो फवारणीला। त्याच्यात फवारणी मशीनचा खर्च झाला, मजुरांचा खर्च झाला, साफसफाई, खूप सारा खर्च असतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचं कंपाऊंड आपण घेतो त्यालासुद्धा पैसे द्यायचे असतात आणि त्याच्यातून ही अवस्था आहे। आपल्या फळांचा राजा बघा, हे बघा, हे कैरे बघा, 1 ते 2 कैऱ्या, त्याच्यानंतर हे मोठे होईपर्यंत राहील की नाही हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही आहे। तर मित्रांनो, हे बघा, ही अशी आपल्या फळांचा राजा हापूसची ही अशी अवस्था आहे बघा। पूर्ण झाड तुम्ही बघताय मोहरलेला आहे, मोहरून त्याचं पूर्ण गल झालेली आहे। कैरी तर कुठे दिसत नाही। ही बघा, ही एका ह्याच्यावरती फक्त एक कैरी आतून ती छोटी आहे, मोठी होईपर्यंत ती राहील की गलून जाईल हे सुद्धा सांगता येत नाही। तर बघा, ही अशी अवस्था आपल्या आंबा बागायतदारांची झालेली आहे। मी सुद्धा एक शेतकरी आहे, आंब्याचं उत्पादन घेत असतो। पण ह्याच्यानंतर आता खर्च एवढा झाला की जे झालेला खर्च सुद्धा निघणार नाही आहे। हे बघा, झालेला खर्च सुद्धा ह्याच्यातून निघणार नाही। जे काही उत्पन्न येईल त्याच्यातून खर्च सुद्धा निघणार नाही। तर कोकणात सुद्धा आता दुष्काळ पडायला सुरुवात झाली। ते सरकारने या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे बघा। आजपर्यंत कोकणातील माणूस या विषयावरती कधी बोलला नव्हता, पण आता बोलण्याची वेळ आली आहे। कारण अवस्थाच अशी होत चालली की खर्च जास्त होतोय आणि उत्पन्न कमी निघतोय। तर शेतकऱ्यांनी करायचं काय, हा शेतकऱ्यासमोर पडलेला प्रश्न आहे। बघा, ही पूर्ण तुम्ही बघताय कुठेच कैरी झालेली आहे आणि हे काय झालेले त्याच्यानंतर हे कैरी गलणार, राहिली तर त्याला माकड खाणार। हे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत शेतकऱ्यासमोर। तर ही अवस्था अशी झालेली आहे। तर फळांचा राजाची अवस्था बघा तुम्ही, ही अशी अवस्था आहे। तर यावेळी आंबा सुद्धा आपल्याला मिळणार नाही। आणि माझी एक आंबा बागायतदारांना एक विनंती असेल की जेव्हा आपण दुसऱ्याचे कंपाऊंड खरेदी करतो 5 किंवा 6 वर्षासाठी, तर त्याचा व्यवहार आपण तेव्हा एक वेळेच करून त्याला शेतकऱ्याला त्या पैसे देऊन मोकळे होतो। पण हे बघा, त्याचं आता हे नुकसान आपल्याला सहन करावं लागतंय। कारण शेतकरी त्याचे पैसे, झाडाचे पैसे घेऊन मोकळा झालेला असतो। पण त्याच्यानंतर आंबा नाही झाला तर हे बघा, हे गेल्या 2-3 वर्षापासून ही अशी अवस्था झाली। तर त्याचं नुकसान हे आपल्याला सहन करायला लागतो। त्याच्यामुळे इथून पुढे जे व्यवहार करताना तुम्ही 5 वर्षाचा किंवा 6 वर्षाचा व्यवहार करत असाल, तर समजा 6 वर्षाचा व्यवहार करत असाल तर शेतकऱ्याला फक्त 3च वर्षाचे पैसे द्या। त्याचं कारणही सांगतो। जरी शेतकरी बोलत असाल माझा कंपाऊंड मी तुला 6 वर्षासाठी देतो, माझे 6 वर्षासाठी मला एवढे पैसे दे, तर तसं शेतकऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की तुम्ही बागायतदारांना, जे तुमचे कंपाऊंड घेतात त्यांना सुद्धा ते समजून घेण्याची ही वेळ आहे। हे बघा,
आपल्या झाडाला दरवर्षी आंबे येत नाहीत. एक हापूस आंब्याला 1 वर्ष गॅप करूनच आंबे येतात, म्हणजे 1 वर्ष आड करून आंबे येतात. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही असं समजू नका की आम्ही 6 वर्षासाठी झाडं देतोय तर आम्हाला 6 वर्षाचे पैसे मिळायला पाहिजे, तर असं नाही. तर हे बघा, हे जे खरेदी करतात बागायतदार त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवूनच आता पुढे व्यवहार करा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. तर ही बघा, ही आजची अवस्था आहे. तर माझी एक सरकारला विनंती असेल की सरकारने इकडे कोकणात सुद्धा आता लक्ष देणं गरजेचं आहे. कोकणातील जे काही बागायतदार आहेत त्यांची ही आताची अवस्था आहे. यांचा खर्च निघणार कसा? बघा ना, पूर्ण झाड आहे ना मोहराने भरलेलं आहे, पण कैरी कुठंच नाही, अशी अवस्था आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की फळांचा राजाची आपली कोकणात आता काय अवस्था होत चालली. बघा, एवढा खर्च करून सुद्धा ही अवस्था असेल तर आपला हापूस आंबा हा धोक्यात आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे. कारण बघा, एवढी फवारणीची औषधे एवढी महाग असतात, त्याच्यानंतर कामगारांची मजुरी, त्याची राखण वगैरे, साफसफाई, खूप सारा खर्च आहे आणि हे निघणार तर नाही आहे. कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टी आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल की एवढा खर्च निघणार कसा. हा एकच झाड नाही आहे, किंवा आपण दुसऱ्यांचे कंपाऊंड घेतो त्याच्यात सुद्धा ही अवस्था, तर त्या शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला पैसे देणं असतात, त्याच्यामुळे खर्च तर निघणं शक्य नाही आहे. तर यावेळी आंबा बागायतदार तोट्यामध्येच आहे, नफा तर होणार नाही आहे. तर सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आहे. आता आंबा बागायतदारांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं आहे, असं ही माझी विनंती आहे. माझं वैयक्तिक मत आहे की आंबा, हे बघा ही अवस्था आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, व्हिडिओ आवडला असेल नसेल पण व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या आंबा बागायतदारांची कोकणामध्ये काय अवस्था चालू आहे हे आता सगळ्यांना पाहणं गरजेचं आहे. कारण काही लोक बोलतात आंबा बागायतदार खूप मोठे असतात, पण अशी आताची कंडिशन अशी नाही आहे की खूप मोठे वगैरे असं काही नसतं. मेहनतसुद्धा त्यासाठी खूप करावी असं नाही. ह्यावेळी आंबा बागायतदार पूर्ण नुकसानमध्ये आहेत, तोट्यामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेअर करा, आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. भेटू पुन्हा अशाच एखाद्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.